हाय फ्रेंड, एसपीक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण टीसीएसने जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचा सराव केला होता। आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण टीसीएसने यापूर्वी विविध परीक्षेला जे प्रश्न विचारले होते ते आपण या ठिकाणी सोडून घेऊया। पहिला प्रश्न पहा, 613चा 4x भागिले 613चा 19 बरोबर 613चा 5x भागिले 613चा 32, तर x बरोबर किती? आता बघा, हे घातांकाचा गणित आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे घातांकाचा नियम, a चा m भागिले a चा n बरोबर a चा m वजा n। ह्या उदाहरणावर आधारित हे गणित आहे। आता बघा, पाया काय आहे यांचा? समान आहे। 613 613 गेले म्हणजे इथं कोण उरलं? 4x वजा 19 बरोबर हे गेले इथं कोण उरलं? 5x वजा 32। आपल्याला काय काढायचे? x काढायचे, कारण पाया कसा समान होता त्यामुळे तो कट केला। आता 4x हे 5x अधिक तिकडे झाले वजा 5x हे होते ऋण 32। या ठिकाणी आल्यावर झाले हे अधिक झाले ऋण 19। 5x मध्ये 4x मध्ये एक गेला, इथं आलं वजा x बरोबर 32। 32 आणि 13 किती आले? 32 मधनं 19 गेलं, उत्तर आलं 13। ऋण चिन्ह कट झालं, x बरोबर 13। म्हणजे ह्या उदाहरणामध्ये आपली x ची किंमत किती आली आहे? 13। नेक्स्ट उदाहरण पहा, नफा तोट्यावर आधारित आहे। एक दुकानदार 10 रुपयाला 15 आंबे खरेदी करतो व 10 आंबे 15 रुपये याप्रमाणे विकतो, तर त्याला शेकडा नफा किती होईल? आपल्याला काय विचारलेलं आहे? शेकडा नफा। पहा, 10 रुपयाला 15 आंबे, 10 रुपयाला 15 आंबे म्हणजे याचा अर्थ काय होतो की एक आंबा कितीला? एक आंबा 1 रुपये 50 पैशाला, म्हणजे 1.5 रुपयाला एक आंबा पडला। आता काय केलं त्यांनी? 10 आंबे 15 रुपये ह्याप्रमाणे विकले। 10 आंबे कितीला विकले त्याने? 15 रुपये। म्हणजे एक आंबा त्याने किती रुपयाला विकलाय? एक आंबा पण विकलाय त्याने 1.5 रुपयाला। आता मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, जेव्हा त्याने खरेदी केली तेव्हा 15 आंबे खरेदी केले होते, पण त्याने जेव्हा आंबे विकले तेव्हा किती आंबे विकले? 10 आंबे विकले। मग किती आंबे शिल्लक राहिलेत? 5 आंबे। एका आंब्याची किंमत 1.5 रुपये गुणिले 5 आंब्याची किंमत किती? 15 चौक 60, 15 5 75, 7.5 रुपये। म्हणजे याच्यावरून आपल्याला तुम्हाला समजतं की आपली खरेदी किंमत किती आली बघा? 10 रुपयाला 15 आंबे, 10 रुपये। आता आपली विक्री किंमत किती आली ते पाहूया आपण। विक्री किंमत बघा, हे 15 अधिक किती आंबे उरले होते? 5 उरले होते, त्या 5 आंब्यांची विक्री किंमत किती? 7.5 रुपये। 15 आणि 7 किती झाले? 22, वरचे 5 म्हणजे उत्तर किती आलं? 22.5 रुपये। पहा, आपली खरेदी किंमत होती 10 रुपये, विक्री किंमत आहे 22.5 रुपये। आपल्याला या ठिकाणी काय झालेला आहे? नफा। मग 22.5 मधनं आपण 10 रुपये वजा केल्यावर आपल्याला मिळेल आपला नफा। नफा किती झाला आपल्याला? 12.5। पण आपल्याला काय विचारले? शेकडा नफा। आपल्या सर्वांना माहित असेल शेकडा नफ्याचं सूत्र काय? शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100। ह्यापूर्वीच्याही उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी शेकडा नफा असो किंवा शेकडा तोटा असो, तो नेहमी खरेदी किंमतीवर काढला जातो। नफा झाला होता आपल्याला 12.5 रुपये, खरेदी किंमत होती आपली 10 रुपये गुणिले 100। आता पहा, हा जो पॉईंट नंतर एक घर आहे, हे जर कट करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? अंशाला आणि छेदाला 10 ने गुणावं लागेल। आपण तसं न करता काय करायचं? दशांश नंतर एक घर म्हणून खाली 1 शून्य द्यायचा, म्हणजे 125/100 गुणिले 100। 100 कट झाले, उत्तर आलं 125। म्हणजे त्याला शेकडा नफा हा किती झालेला आहे? 125। पर्याय क्रमांक 2। पुढे पहा, 400 माणसे एका दिवसात 9 तास काम करून त्या कामाचा 1/4 भाग 10 दिवसात पूर्ण करतात, तर दर दिवशी त्याच गतीने 8 तास काम करणारी किती अतिरिक्त माणसे उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करतील? आपल्याला काय करायचंय?
अतिरिक्त माणसं काढायचे. तर आपण काय करूया, सर्वप्रथम एकूण माणसे काढून घेऊ, म्हणजे हे जे उरलेलं काम आहे ते 20 दिवसात पूर्ण करतील. चला तर मग पहा, 400 माणसे 9 तास काम करून 10 दिवसात एका कामाचा 1/4 भाग पूर्ण करतात. बरोबर. दर दिवशी त्याच गतीने पहा, म्हणजे तेच काम काय आहे, काम तेवढंच आहे. तर दर दिवशी त्याच गतीने 8 तास काम करणारी अतिरिक्त माणसे X घेऊ. रोज 20 दिवसात, म्हणजे काय करणार आहेत, ती उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करणार आहेत. आता पहा, काम 1/4, उरलेलं काम किती आलं आपलं, 3/4. आता जे X येणार आहे ते आपली एकूण माणसं येणार आहेत. आता आपण क्रिया करून घेऊ. 400 गुणिले 9 गुणिले 10 गुणिले, ज्यावेळेस छेदाचा अंशाला येतो त्यावेळेस काय होतं, अंशाचा छेद होतो आणि छेदाचा अंश होतो. बरोबर. जातोय का भाग, नाही जाते. गुणाकार करून घेऊ. 400 गुणिले 10 4000, 9 गुणिले 4 असेच ठेवूया. आता इकडे येऊया आपण. 8 गुणिले X गुणिले 20 गुणिले 4/3 बरोबर. 8 गुणिले X सेपरेट ठेवू आपण, अंशाचा 80/3. आता हे इकडे आणायचे. 4000 गुणिले 9 चौक 36 गुणिले 3, प्रत्येक संख्येला छेद हा 1 असतो, भागिले 8 गुणिले 80 बरोबर X. 4 दुने 8, 4 1 4, 3 0. पुढे पहा. 4 दुने 8, 0 0, 4 9 36, 0 गेला 0 गेला, बेदुने 4, 4 ने भाग देऊ. 4 दुने 8, 4 पंचे 20. कोण उरलं, 25 गुणिले 9 गुणिले 3, 25 त्रिक 75, 75 गुणिले 9 बरोबर X. 9 पाचे 45, 5 4 4, 9 7 63, 4 67, म्हणजे X बरोबर 675. पहा, म्हणजे एकूण किती माणसं लागणार आहे, 675. पण आपल्याला काय करायचंय, अतिरिक्त किती माणसे उरलेलं काम करतील. आधी माणसे किती होते, 400. 675 मधून 400 वजा करा, 5 7 2, 275. म्हणजे ते काम 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी आपल्याला अतिरिक्त किती माणसं लागतील. पर्याय क्रमांक 2. उदाहरण पहा, समीकरणाचं आहे, आपल्याला विचारलेले आहे मूल्य. तर पहा, 34 गुणिले 72 भागिले 3 भागिले 4 वजा 6 गुणिले 6 अधिक 9 वजा कंसात 10 वजा 2 भागिले 1 मैरपी कंस पूर्ण. तर आपण काय करूया, ज्या ज्या कंसातल्या क्रिया आहेत त्या आधी पूर्ण करून घेऊया. 34 गुणिले 3 ने 72 बघा, 3 1 3 दुने 7, 3 चौक 12, 24 भागिले 4 वजा 6 6 36 अधिक 9 वजा 10 2 गेले खाली उरले 8 वजा 1 कंस पूर्ण. तर पुन्हा 34 गुणिले 4 24 वजा 36 अधिक 9 8 1 8 वजा 8 कंस पूर्ण. 34 गुणिले 6 वजा 9 6 15 45 वजा 8. 34 गुणिले 6 करून घेऊया. 34 गुणिले 6 6 चौक 24 4 4 2 6 3 18 2 204. 204 वजा 45 मधून 8 गेले, उत्तर किती आलं आपलं 37. 7 7 14, 10 6 गेले 4 गेले खाली उरले 6 2 167. म्हणजे या पदावलीचं उत्तर किती आलं 167. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 1000 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 36 किमी वेगाने जात असता 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल. आपल्याला काय काढायचंय, वेळ. आपल्या सर्वांना माहिती आहे
वेळेचं सूत्र काय आहे? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता अंतर बघा, अंतर काय येणार? कारण ही जी रेल्वे गाडी आहे, ह्या रेल्वे गाडीला काय करायचंय? प्लॅटफॉर्म ओलांडायचं आहे. म्हणजे हा जर प्लॅटफॉर्म असेल आणि ही जर गाडी असेल तर ह्या गाडीला स्वतःचं अंतर आणि प्लॅटफॉर्मचं अंतर सुद्धा क्रॉस करायचं. म्हणजे काय करावं लागेल? या दोघा अंतरांची बेरीज. 1000 अधिक 1800 म्हणजे अंतराला आपलं 2800 छेद वेग किती आहे? 36 किमी वेगाने जाते ती. आपल्याला उत्तर सेकंदात विचारलंय. 18/5 घ्या. 18 × 1 = 18, 18 × 2 = 36, 2800 छेद 5 × 2 = 10, 0 0 गेला. 280 सेकंद हे काय झालं आपलं उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. एका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. जर त्याची परिमिती 34 सेमी असेल तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी किती? मित्रांनो, आता हे जे प्रश्न आहे हा आपल्याला पर्यायकट पद्धतीने सोडवायचा आहे. त्याचं समीकरण तयार करत बसायचं नाही. आपण काय करूया? पर्यायकट पद्धत वापरूया. एकदम सोपं आहे. हा आयत आहे आणि आयताची परिमिती किती आहे? 34 आहे. आणि आपल्याला जे पर्याय दिलेले ते काय दिलेले? आपल्याला लांबी दिलेली आहे. जर ही लांबी 13 असेल, 13 लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. लक्षात घ्या, लांबी 13 रुंदीपेक्षा 3 ने जास्त म्हणजे रुंदी किती? 10. 13 × 13 = 26, 10 × 10 = 20, 46. परिमिती किती आली पाहिजे? 34. आता दुसरा पर्याय घेऊ. लांबी 10, रुंदी लांबीपेक्षा 3 ने कमी 7, 10 × 10 = 20, 7 × 7 = 14, 20 × 14 = 34 सेमी. आपल्याला किती परिमिती दिलेली आहे? 34 सेमी. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. आजच्या व्हिडिओतलं शेवटचं गणित पाहूया. मित्रांनो, आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून इतरांनाही काय होईल, या व्हिडिओचा फायदा होईल. ए आणि बी अनुक्रमे 11 दिवस आणि 12 दिवसात एखादे काम करू शकतात. ए हा 9 दिवस एकटा काम करतो आणि निघून जातो, तर शिल्लक काम पूर्ण करण्यासाठी बीला किती दिवस लागतील? यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये हे गणित मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं. मित्रांनो, काळ काम वेगवर प्रश्न हे हमखास येत आहेत. आता हा जो ए आहे हा 11 दिवसात काम करतो, बी हा 12 दिवसात काम करतो. तर आपण काय करूया? ह्या दोघांचा आधी लसावी काढून ठेवूया. काय करूया? लसावी. आता बघा, ह्या दोन काय आहेत? क्रमगत संख्या आहेत, क्रमाने आलेल्या संख्या आहेत. क्रमाने आलेल्या संख्यांचा लसावी हा नेहमी त्या दोघांचा गुणाकार असतो आणि मसावी हा नेहमी 1 असतो. पहा, 11 × 12, 12 × 12 हातचा आला 1, 12 × 12 = 13, 132. आता याचे काम काढून घेऊया आपण. आता हा जो लसावी आहे, ह्या जर लसावीला आपण 11 ने भागलं तर उत्तर येतं 12 आणि 12 ने भागलं तर उत्तर येतं 11. हे झालं एचं काम, हे झालं बीचं काम. दोघांचं काम पहा किती आलं? 23. आता आपण गणिताकडे येऊया. ए हा 9 दिवस एकटा काम करतो आणि निघून जातो, तर शिल्लक काम काढायचं. आता एचं काम किती? एचे काम त्यांनी किती दिवस काम केले? 9 दिवस. पुढे त्याचं काम किती होतं? 12. 12 × 9 = 108. आता आपल्याला काढायचं शिल्लक काम. काय काढायचं आपल्याला? शिल्लक काम. लसावी किती आला होता? 132. मधून एचं काम 108 वजा करा. 8 × 4 = 12, 2 0 24. म्हणजे शिल्लक काम किती आलं? 24. आता हा जो बी आहे, हे शिल्लक काम बीला किती दिवस लागतील किंवा तो किती दिवसात पूर्ण करेल? मग आता पहा, बीचा वेग शिल्लक काम किती आलं? 24 छेद तो किती वेळ घेतो? 11. किती वेळ घेतो? 11. म्हणजे 24/11 काय आलं आपलं उत्तर? तर पर्याय आहे का? नाही आहे. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करू. 11 × 2 = 22, 22 × 2 = 24. म्हणजे 2.2/11 हे आपलं काय आलं? उत्तर. आणि पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. धन्यवाद.